चला आजचा आपला वेज नाश्ता मस्त एकदम भारी लय भारी। हे बघा हे सामान मी घेतले, गाजर, टोमॅटो, शिमला मिर्च, ब्रेड, चीज आणि आलं लसूण आणि मिरची। तर ह्याचं आपण दरदरीत असं वाटून घेऊया। आणि आजचा नाश्ता लय भारी आहे, तुम्ही खाल तर बोलाल बोटं चाटून चाटून खाणार हा नाश्ता आहे। बघा हे सगळं आता आपण मिक्स करून घेतले। बटाटी ना मी उकडून घेतली, ती मिक्स आपलं हाताने मिक्स केली। आणि हे बघा हे सगळं आता त्याच्यात आपण सामान टाकलेलं आहे आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया। बघा किती छान आहे की नाही, पौष्टिक नाश्ता। आणि ना ह्याच्या हे ना आपलं सकाळचा नाश्ता। ही बघा ही काळी मिरी पावडर टाकली, हे मीठ टाकलं। मीठ कमी टाकायचं कारण चीज असतं, चीजमध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ कमी टाकलं। तर 2 चीजच्या वड्या मी त्याच्यात टाकलेल्या आहेत। हे बघा मस्त असं चीज बघा 2 चीजच्या वड्या आहेत या। आणि हे सगळं टाकून आपण मिक्स करून घेऊया। परत ना कोथिंबीर टाकली आणि शिमला मिर्च गाजर कच्चंच घेतलं। आणि हे आपल्याला ना मीडियम गॅसवर पॅनमध्ये डीप फ्राय करायचं आहे। हे बघा मस्त असं। आता हे ब्रेड घेतलेत, ब्रेडला मी मध्ये असा गोल आकार दिला आहे बघा, मधून असं कापले ते गोल आकार दिलाय ब्रेडला। आणि त्याला ना ही आपली मेयोनीजची तिखटवाली चटणी असते ना ती लावते, म्हणजे ही पिझ्झाची चटणी आहे, पिझ्झा चटणी आहे। तर ती याला मी ब्रेडला लावते। हे बघा सगळ्या ब्रेडला मस्तपैकी अशी मी लावून घेते। बघा किती मस्त गोल असा आकार दिलेला। आणि नाही गाईज मी तो पॅन पण फ्लिपकार्टवरून पॅन मागवलाय, तर त्याच्यात आपण अंडी सुद्धा करू शकतो। आपल्याला ते काय बोलतात हाफ अंडी करायची असतील, म्हणजे अर्धा कच्चं अर्धा शिजलेलं, तर ती अंडी पण त्या पॅनमध्ये आपण करू शकतो। तर हे बघा आता आपण ह्यातली आपली चटणी लावून झालेली आहे, मस्तपैकी चटणी आपण ह्याला लावली आहे। बघा बघा कशी छान दिसते का नाही। आणि हे बघा पॅटीस असे गोल आकाराचे केलेत। तर हे हा पॅटीस आपल्या ब्रेडच्या मध्ये ठेवायचा, बघा एक, आणि वरना परत एक ब्रेड ठेवायचा आणि असं दाब द्यायचा, म्हणजे ते पॅनमध्ये आपल्या मस्त शिजले जातील। आणि स्लो गॅसवर हे शिजवायचं, म्हणजे आपली जी शिमला मिरची आहे गाजर आहे त्यातलं शिजलं जाईल। आणि बटाटा मी उकडून घेतलेलं आहे, पण ते आपलं शिमला मिरची गाजर टोमॅटो ते सगळं आपलं शिजलं पाहिजे। टोमॅटो तर समजा लगेच शिजला जाईल, मी कांदा नाही वापरलेला आहे। हे बघा असे गोल गोल मस्त पॅटीस तयार झालेत मस्त। आणि सकाळचा हा आपला नाश्ता आहे। तर हे हा नाश्ता ना लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात, एवढा मस्त चविष्ट नाश्ता झालेला आहे। हे बघा हे बघा असे मस्त, आणि दिसायला पण ना ते आकार खूप छान लागतात। गोल पॅटीस, आपण ह्याला नाव काय देऊया, वेजमध्ये गोल पॅटीस। तर हे बघा, तर आता ते पॅन मी ठेवलं आहे गॅसवर आणि त्याला ना ब्रशने थोडं थोडं असं तेल लावून, हे बघा कसा आकार छान वाटतं का नाही। हा बघा हा पॅन मी फ्लिपकार्टवरून मागवला, तर ह्याला थोडं थोडं आपण तेल लावूया आणि ते आपण पॅटीस केलेत ना ते ह्याच्यावर ठेवूया। बघा मस्तपैकी गॅस स्लो ठेवला आहे, मी परत सांगते गॅस स्लो ठेवायचा। हे बघा असे त्या आकारामध्ये मी कापून घेतले तर ब्रेड, जो पॅनचा आकार आहे ना त्याच आकारात मी हे ब्रेड कापून घेतले। आणि बघा आता हे त्याच्यावर फ्राय करते, तर थोडं थोडं याला पण वरून तेल लावायचं। बघा तेल पण जास्त नाही ह्याला लागत आहे, बघा असं वरून। आणि मग पलटी करायचे आणि परत ही साईड म्हणजे शिजवायची। म्हणजे का शिजवायचे, कारण आपलं जे आतमध्ये शिमला मिरची कच्ची आहे, गाजर कच्चं, तो स्लो गॅसवर शिजला जाईल। मग ह्याप्रमाणे आपण शिजून घेऊया। हे बघा आता मी हे पलटी करणार आहे, तर हे बघा पलटी गेलेत। हे बघा पॅनचा पण कसा आकार किती छान आला बघा। हे बघा मस्त असे हे पॅटीस आपले रेडी झालेले आहेत। दोन्ही साईडनी
मस्त असे फ्राय करून घ्यायचे। आता एका पॅनमध्ये 4च बसणार, तर हे 4 एक माणसाला नाश्त्याला बाद झाले। आणि दुसरे करणार आहे ते मी दुसऱ्या आकाराचे करणार आहे। तर हे बघा आपले मस्त झाले की नाही रेडी। गोल गोल गोलमध्ये बघा छान असे पॅटीस झालेले आहेत। आणि अंडी तर रोज लागतातच मिस्टरांना, 2 अंडी रोज लागतात आणि 2 अंडी। आणि आता हा बघा, हा दुसरा प्रकार आहे। ते गोल हा ब्रेड घेतलेला आणि ते ब्रेडचं आतलं गोल काढून मी घेतलेलं, तर आता हा एवढा वेस्ट जाणार ब्रेड, तर म्हटलं काय करूया, चला मग दुसरा प्रकार करते। तर हे बघा असे त्याच्यात हे पॅटीस ठेवलेले आहेत मी। आणि वरून अजून 4 आहे बघा, अजून वरून ते दुसरे ब्रेड मी त्याच आकाराचे गोल आत कापलेले ते ठेवले। हे बघा हे असे रेडी झालेत, आहे की नाही मस्तपैकी रेसिपी।